हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 16 आणि क्वेश्चन नंबर 17. चॅप्टर आहे सर्कल. क्वेश्चन नंबर 14 या ठिकाणी दिलेला आहे. इन फिगर 9.32 या फिगरमध्ये O इज द सेंटर ऑफ सर्कल, कॉर्ड PQ. दिस कॉर्ड इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड RS. म्हणजे ह्या दोन्ही कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. If angle POR, this angle, if this angle is 70 degree, त्याचा मेजर दिलेला 70 डिग्री आणि आर्क RS म्हणजे हा आर्क दिलेला आहे. RS ह्या आर्कचं मेजर किती दिलेलं आहे? 80 डिग्री दिलेलं आहे. तर अशा वेळी आपल्याला फाइंड आउट करायचे 3 सब क्वेश्चन्स आहेत. एक एक सब क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया आणि प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला वेगवेगळे थेरम यूज करायचे आहेत. तर जसे जसे आपल्याला थेरमची गरज पडेल तसं तसं आपण तो थेरम एक्सप्लेन करू आणि समजून घेऊया. तर सुरुवातीला आपण गिवन जे आहे ते लिहून घेतलेले या ठिकाणी. गिवन O इज द सेंटर ऑफ सर्कल, कॉर्ड PQ इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड RS आणि मेजर ऑफ अँगल POR 70 डिग्री आणि मेजर ऑफ आर्क RS 80 डिग्री आपल्याला दिलेले आहे. तर पहिला सब क्वेश्चन म्हणजे काय? फाइंड द मेजर ऑफ आर्क PR. तर या ठिकाणी फिगर मी पुन्हा एकदा खाली ड्रॉ केलेली आहे ती फिगरवर. तर ह्या फिगरमध्ये लक्षात घ्या, आपल्याला ह्या अँगलचे मेजर दिलेलं आहे आणि हा जो अँगल आहे हा सेंट्रल अँगल आहे. याला आपण सेंट्रल अँगल का म्हणणार? कारण की कुठल्याही अँगलचा व्हर्टेक्स जर त्या सर्कलचा सेंटर असेल तर त्या अँगलला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. आणि जर अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर जर असेल तर त्या अँगलला आपण इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतो. तर तो हा डिफरन्स लक्षात ठेवा. सेंट्रल अँगल जो आहे, सेंट्रल अँगलच्या समोर जो आर्क आहे, आता ह्या सेंट्रल अँगलच्या समोर आर्क आहे PR. तर ह्या PRचं जे मेजर असणार आहे तेच मेजर ह्या सेंट्रल अँगलचं असणार आहे. हा थेरम आपल्याला माहिती आहे. तो थेरम या ठिकाणी आपण यूज करणार आहोत टू फाइंड द मेजर ऑफ आर्क PR. हिअर वी विल यूज द सेंट्रल अँगल थेरम. सेंट्रल अँगल काय सांगतो आपल्याला? की ज्या सेंट्रल अँगलचे मेजर असेल तेच मेजर त्यांनी जो इंटरसेप्टेड आर्क केलेला असतो त्या आर्कचे मेजर सेम असतं. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की अँगलचे मेजर करण्यासाठी आपल्याला डिग्रीमध्ये आपण मेजर करतो, तसंच आर्कचं मेजर देखील आपण डिग्रीमध्ये घेतो आणि त्याचबरोबर ॲडिशनल आर्कसाठी आपल्याला रेडियस मेजर देखील पाहिजे असतं. म्हणजेच काय, कुठल्याही आर्कचे मेजर काय असतं? तर त्या आर्कनी जो सेंट्रल अँगल तयार झालेला आहे त्या आर्कच्या एंड पॉईंटमुळं जो सेंट्रल अँगल तयार झालेला आहे त्या सेंट्रल अँगलचे मेजर म्हणजे त्या आर्कचं मेजर असणार आहे. तर हिअर आर्क CR इज इंटरसेप्टेड आर्क अँड फॉर अँगल POR. या POR साठी इंटरसेप्टेड आर्क आहे which is the central angle. Therefore measure of arc PR is equal to measure of angle POR and that is given 70 degree. आपला आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. आन्सर म्हणजे मेजर ऑफ आर्क PR इज इक्वल टू 70 डिग्री. पहिलं आन्सर आपलं आलेलं आहे. त्या ठिकाणी आपण काय यूज केलेलं आहे? सेंट्रल अँगल थेरम यूज केलेला आहे. यानंतर सेकंड सब क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मेजर ऑफ आर्क QS. तर फिगर या ठिकाणी लक्षात घ्या. QS आर्क कुठं आहे? तर हा Q आणि S हा जो आर्क आहे ह्या आर्कचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे. मग ह्या आर्कचं मेजर आपण कसं फाइंड आउट करू शकतो? तर आपल्याला माहिती की टोटल सर्कलचं मेजर किती असणार आहे? 360 डिग्री हे टोटल सर्कलचं मेजर आहे. म्हणजे पूर्ण जो कंप्लीट आर्क आहे, आपण त्याला कंप्लीट सर्कल म्हणणार, त्याचं मेजर 360 डिग्री आहे. आणि आपल्याला त्यातला एक पार्ट QS हा फाइंड आउट करायचा आहे. त्यापैकी आपल्याला PRचे मेजर आपण आता फाइंड आउट केलेलं आहे. ते किती आलेलं आहे? 70 डिग्री आलेलं आहे. ह्या आर्कचे मेजर 70 डिग्री आलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं गिवन आहे RS. ह्या आर्कचे मेजर आपल्याला दिलेलं आहे 80 डिग्री दिलेलं आहे. याचं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. आणि त्याचबरोबर अजून एक कंडिशन दिलेली की RS इज कॉन्ग्रंट टू PQ. मग आपल्याला या ठिकाणी थेरम यूज करायचा आहे. तो थेरम म्हणजे कॉन्ग्रंट कॉर्ड्सचा थेरम आपल्याला यूज करायचा आहे. तो थेरम काय सांगतो? हिअर वी विल यूज द थेरम ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड्स दॅट इज करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ द कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ह्या दोन ज्या आर्क आहेत RS आणि PQ यांच्या जी करस्पॉन्डिंग आर्क आहे, आता PQ साठी करस्पॉन्डिंग आर्क कुठला आहे? PQ हा आर्क. आणि PR साठी करस्पॉन्डिंग आर्क कुठला आहे? RS कॉर्डसाठी RS कॉर्ड RS आर्क आणि PQ कॉर्डसाठी PQ आर्क. जर ह्या कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांना जे करस्पॉन्डिंग आर्क्स आहे ते देखील कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच याचा अर्थ काय आलेला? RS इज कॉन्ग्रंट टू PR. म्हणजेच आर्क RS इज कॉन्ग्रंट टू PQ. त्याला रेफरन्स काय घेतलेला आपण? थेरम ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड्स. म्हणून आर्क RS अँड आर्क PQ आर करस्पॉन्डिंग आर्क्स फॉर द कॉर्ड्स RS अँड
कॉड पी क्यू रिस्पेक्टिवली. आणि आपल्याला गिवन आहे कॉड आर एस इज कॉन्ग्रंट टू पी क्यू. हे आपल्याला गिवन असल्यामुळे आपण काय लिहू शकतो, आर्क आर एस इज कॉन्ग्रंट टू आर्क पी क्यू. आर्क आर एस इज कॉन्ग्रंट टू आर्क पी क्यू म्हणजे हा आर्क देखील आपल्याला 80 डिग्रीचा मेजर असणार आहे. याचं मेजर 80 डिग्री, याचं मेजर 80 डिग्री आणि ह्या आर्कचे मेजर 70 डिग्री. तर हा जो आर्क पाहिला आपण क्यू पी आर एस हा कंटिन्युअस आर्क आहे. आणि हा जर आर्क आपण 360 मधनं मायनस केला तर आपल्याला रिमेनिंग आर्क क्यू एस मिळणार आहे. आलं लक्षात. या ठिकाणी आपण पूर्ण सम ऑफ द ऑल आर्क्स ऑफ द सर्कल इज 360 ही प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे. आपल्याला 3 आर्कचे मेजर मिळालेले आहे. तर 360 मधनं 3 आर्कचे मेजर मायनस केलं की रिमेनिंग आर्क क्यू एस आपल्याला मेजर मिळणार आहे. मग या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, फिगर पुन्हा एकदा खाली मी ड्रॉ केलेली आहे रेफरन्ससाठी. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे वी नो सम ऑफ ऑल आर्क्स ऑन द सर्कल इज 360 डिग्री. मग सगळ्या आर्कचे मेजर आपण घेणार आहे. हा आर्क आपल्याला सुरुवातीला मिळालेला आहे 70 डिग्री. त्याच्यानंतर ह्या आर्कचे मेजर आपल्याला 80 डिग्री दिलेलं आहे. आणि करस्पॉन्डिंग आर्क असल्यामुळं कॉन्ग्रंट कॉर्डचा हा देखील 80 डिग्री येणार आहे. लिहिलेला आपण मेजर ऑफ आर्क क्यू एस, हा क्यू एस हा आर्क प्लस मेजर ऑफ आर्क आर एस प्लस मेजर ऑफ आर्क पी आर प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू सगळ्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 360 डिग्री यायला पाहिजे. मग यातलं जे आपल्याला नोन आहे त्या ठिकाणी लिहूया. ही 80 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री इज इक्वल टू 360 प्लस क्यू आर एस म्हणजे आर्क क्यू एस इज इक्वल टू हे सगळं कॅल्क्युलेशन करा. 360 मायनस 230 म्हणजे 130 येणार आहे. तर आपल्याला आन्सर मिळालेलं आहे ह्या आर्कचे मेजर फाइंड आउट केलेलं किती आपण 130 डिग्री. सगळ्यांची ॲडिशन केली तर किती यायला पाहिजे 360 डिग्री. म्हणजे सेंटर जो आहे ह्या सेंटर अँगल सर्कलचा सेंटर अँगल किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. आता ह्या आर्कचा सेंट्रल अँगल किती आहे 70 डिग्री. ह्या आर्कचा सेंट्रल अँगल किती आहे या ठिकाणी जर आपण मेजर केला तर तो 80 डिग्री येणार आहे. ह्या आर्कचा सेंट्रल अँगल किती आहे 80 डिग्री. ह्या क्यू एसचा सेंट्रल अँगल किती आहे 130 डिग्री. त्याच पद्धतीने पूर्ण सर्कलचा सेंट्रल अँगल किती येणार आहे 360 डिग्री येणार आहे. नंतर तिसरा सब क्वेश्चन पहा, टू फाइंड मेजर ऑफ आर्क क्यू एस आर. आता हा क्यू एस आपण फाइंड आउट केलेला आहे. हा आर्क आपण आता मेजर फाइंड आउट केलेला किती आलेला तो 130. याचं मेजर 130 आलेलं आहे 130 डिग्री. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्यू एस आर म्हणजे इथपर्यंत मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हा आपल्याला आधी आपण दिलेला आहे 80 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी आपण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स यूज करणार आहोत. कुठल्याही दोन आर्कची आपण सम करू शकतो. त्यांच्यामध्ये जर कॉमन पॉईंट एकच असेल, सिंगल पॉईंट कॉमन असेल तर दोघांची ॲडिशन करून आपण पूर्ण आर्क फाइंड आउट करू शकतो. मेजर ऑफ आर्क क्यू एस आर इज इक्वल टू क्यू एस आर दॅट इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू एस हा क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क आर एस. हे दोन्ही आर्कची ॲडिशन करूया. 130 प्लस 80 म्हणजे झालेलं 210 हे आपलं आन्सर आलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 15 पहा. इन फिगर 3.93 या फिगरमध्ये मेजर ऑफ आर्क डब्ल्यू वाय हा डब्ल्यू वाय ह्या आर्कचे मेजर आपल्याला दिलेलं आहे 44 डिग्री. ह्या आर्कचे मेजर 44 डिग्री. मेजर ऑफ आर्क झेड एक्स याचं मेजर दिलेलं आपल्याला 68 डिग्री. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे 3 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातला एक सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. परंतु एक लक्षात घ्या या ठिकाणी फिगर कशी आहे सर्कल आहे आणि 2 कॉर्ड्स आहेत वाय झेड आणि डब्ल्यू एक्स ह्या 2 कॉर्ड्स आहेत आणि त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात इंटरनली इन द सर्कल. त्यावेळी आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड्स विच इंटरसेक्ट इच अदर इनसाइड द सर्कल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही आपण प्रॅक्टिस सेटमध्ये देखील पाहिलेली आहे. आता देखील आपण एक्सप्लेन करून व्यवस्थित सॉल्व्ह करूया. त्या ठिकाणी आपण गिवन लिहिलेलं आहे मेजर ऑफ आर्क डब्ल्यू वाय 44 डिग्री आणि आर्क झेड आहे 60 डिग्री. म्हणजे हा 44 डिग्री आर्क आहे आणि हा आर्क 68 डिग्री आहे. तर अशा वेळी आपल्याला ह्या फिगरमध्ये पुन्हा रेफरन्स घ्या. सोल्युशन आपण पहिला सब क्वेश्चनचं पाहणार आहोत. पहिला सब क्वेश्चन आहे टू फाइंड मेजर ऑफ अँगल झेड टी एक्स. हा जो अँगल आहे झेड टी एक्स हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हे 2 कॉर्ड्स एकमेकांना सर्कलमध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजे हे अपोजिट व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. आपण झेड टी एक्स फाइंड आउट करू किंवा डब्ल्यू टी वाय कुठला जरी फाइंड आउट केला तर दोघांचे मेजर सेम असणार कारण की ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. तर ह्यासाठी आपण एक प्रॉपर्टी यूज करणार आहोत
हिअर वी विल यूज द प्रॉपर्टी ऑफ अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड्स विच इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल. दोन कॉर्ड्समुळे जो अँगल तयार झालेला आहे त्यांनी इंटरसेक्ट केल्यामुळं त्या अँगलचं मेजर आपण कसं फाइंड आउट करू शकतो, तर ह्या ज्या कॉर्डनी जो सबटेंड केलेले आर्क आहेत, इंटरसेप्टेड आर्क जे आहेत, त्या आर्कचा रेफरन्स घेऊन आपण हा अँगल फाइंड आउट करू शकतो. आणि त्यासाठी फॉर्म्युला, सिंपल फॉर्म्युला आहे, मेजर ऑफ अँगल ZTX. म्हणजे हा जो अँगल आहे ह्या अँगलचं मेजर कसं घ्यायचं, तर त्याच्या समोरचा जो आर्क आहे हा आर्क म्हणजे ZX आर्क प्लस मेजर ऑफ आर्क WY आणि त्यांची ॲडिशन घेऊन त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं. दोघांचं ॲव्हरेज घ्यायचं. काय करायचं, दोन्ही जे आर्क आहेत त्यांचं ॲव्हरेज घेतलं की आपल्याला हा अँगल मिळणार आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. या ठिकाणी आपल्याला मेजर दिलेले 60 डिग्री आणि 44 डिग्री, दोघांचं ॲडिशन 112 आणि त्याचा हाफ म्हणजे 56 डिग्री. लक्षात आलं. तर हा जो अँगल आहे हा अँगल म्हणजेच काय असणार आहे, दोन्ही आर्कचं ॲव्हरेज असणार आहे. हा आर्क घेऊ किंवा हा आर्क घ्या, दोन्ही आर्क आपलं सेम असणार आहे. दोन्ही जे आर्क आहेत, इंटरसेप्टेड आर्क आहेत, त्या इंटरसेप्टेड आर्कचं ॲव्हरेज म्हणजे हा अँगल असणार आहे. म्हणजेच काय, हा इनडायरेक्टली एक आपण त्याला सेंट्रल अँगल देखील म्हणू शकतो, परंतु परफेक्ट सेंट्रल अँगल असणार आहे का, नाही. हा परफेक्ट सेंट्रल अँगल नसणार आहे. सेंट्रल अँगल कसा असतो, तर त्याचा व्हर्टेक्स हा सेंटरवर असतो. हा जो अँगल आहे ह्या अँगल आपण सेंट्रल अँगल म्हणू शकतो. म्हणजेच हा जो आर्क आहे एवढंच मेजर ह्या अँगलचं असणार आहे. सपोज हा O सेंटर आहे, तर याचं जर मेजर जर 40 डिग्री असेल तर ह्या अँगलचं मेजर देखील 40 डिग्री असणार. परंतु या ठिकाणी हा अँगल सेंटर याचा व्हर्टेक्स सेंटरवर नाही आहे. मग त्यावेळी आपण काय करू शकतो, त्याच्या अपोजिट जे आर्क्स आहेत त्या आर्क्सचा आपण ॲव्हरेज घ्यायचा, म्हणजे तो अँगल येणार आहे. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला जस्ट एक आयडिया दिलेली आहे. आता सेकंड सब क्वेश्चनमध्ये काय आहे, टू फाइंड TZ. आता हे जे दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट झालेले आहेत त्यांचे जे सेगमेंट्स आहेत ते सेगमेंटमधला जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा. त्यासाठी आपण थेरम यूज करणार आहोत. हिअर वी विल यूज द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. म्हणजे कुठल्याही सर्कलमध्ये जर दोन कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचे जे सेगमेंट तयार झालेले आहेत कॉर्ड्सचे, ते सेगमेंट्स त्या सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन हे प्रोपोर्शनमध्ये असतं. म्हणजेच हा थेरम काय सांगतो, या ठिकाणी लिहिलेलं आहे, दोन कॉर्ड्स आहेत YZ आणि WX जर एकमेकांना इंटरसेक्ट करतात सर्कलमध्ये, तर हा T पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. T पॉईंटपासनं T पॉईंट रेफरन्स घ्यायचा T पासनं Y पर्यंत, म्हणजेच YT सेगमेंट इंटू TZ यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू WT इंटू TX. हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. हा थेरम कुठला आहे, थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. हा थेरम फार महत्त्वाचा आहे. हा थेरम आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी यूज करायचा असतो. लक्षात घ्यायचा, प्रत्येक ठिकाणी पॉईंट T आहे, हा Tचा रेफरन्स घ्यायचा. T पासून जे सेगमेंट तयार झालेले आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, एका कॉर्डचे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत, दुसऱ्या कॉर्डचे दोन सेगमेंट तयार झाले, त्यांचं मल्टिप्लिकेशन इक्वलमध्ये असणार आहे. मग व्हॅल्यूज पुट करा. YT 6.4 आपल्याला दिलेली आहे, या ठिकाणी दिलेली आपण YT इज इक्वल टू 6.4. त्याच्यानंतर TZ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा TZ फाइंड आउट करायचा आहे. नंतर 4.8 इंटू 8. आता हा पॉईंट डेसिमल पॉईंट आहे, आपण तो डेसिमल पॉईंट घालवण्यासाठी काय करणार आहोत, 10 नी मल्टिप्लाय करू. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीकडे जर आपण 10 नी जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, इक्वल टू 10 नी मल्टिप्लाय 8 तर तसंच राहणार आहे. 4.8 इंटू 10 म्हणजे 48 झालेला आहे. 6.4 इंटू 10 म्हणजे 64 झालेला आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, 8 1 8, 8 8 जा 64 आणि 8 1 8, 8 6 जा 48. म्हणजे TZ इज इक्वल टू 6. काय आन्सर आलेलं आपलं, TZ इज इक्वल टू 6. हे जे हा जो सेगमेंट आहे हे किती आलेलं आहे, दॅट इज इक्वल टू 6. म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 6 इंटू 6.4 त्याचं मल्टिप्लिकेशन 4.8 इंटू 8 असणार आहे. आता जर कॉर्ड इकडे जरी असल्या, या ठिकाणी जरी कॉर्ड असल्या तरी आपल्याला हा थेरम यूज करता येऊ शकतो. असे जरी कॉर्ड्स असल्या तरी हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉईंटपासून जे कॉर्ड्स तयार झालेले आहेत त्या कॉर्डचं मल्टिप्लिकेशन या रिमेनिंग दुसऱ्या कॉर्डच्या दोन सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन एवढं असतं. यानंतर आपण तिसरा सब क्वेश्चन पाहूया. ह्या क्वेश्चनचा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, टू फाइंड WT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याला आपण X अजून करूया. आणि काय काय दिलेलं आहे, WX दिलेलं आपल्याला. तर WX किती दिलेला, 25. म्हणजे W पासून X टोटल दिलेला 25. त्यातला आपण WTX अजून केलेला आहे. म्हणजे रिमेनिंग सेगमेंट किती असणार आहे, 25 मायनस X. हे असणार 25 मायनस X.
आणि वाय टी दिलेला आपल्याला 8, दिस वाय टी दिलेला आपल्याला 8 आणि त्यानंतर वाय झेड 26, वाय पासून झेड टोटल 26 दिलेला आहे, त्यातला वाय टी 8 आहे, म्हणजे टी झेड किती असणार आहे 26 मायनस 8 म्हणजे 18 असणार आहे. आता फिगर प्रोपोर्शनमध्ये नाही त्या परंतु आपल्याला फक्त कॅल्क्युलेशनसाठी रेफरन्स घ्या. सेगमेंट कसे कॅल्क्युलेट केले लक्षात आले. या ठिकाणी देखील दोन कॉर्ड्स आहेत, सर्कलमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्यावेळी आपण थेरम यूज करणार आहोत इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि तो थेरम आपण आधी देखील पाहिलेला आहे. म्हणजेच काय करणार आहे, हे जे सेगमेंटचे कॉर्डचे जे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत टी वाय आणि टी झेड त्यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू टी डब्ल्यू इंटू टी एक्स. तर या ठिकाणी लिहूया लेट डब्ल्यू टी इज इक्वल टू एक्स, टी एक्स इज इक्वल टू डब्ल्यू एक्स मायनस डब्ल्यू टी जे 25 मायनस एक्स. कारण आपल्याला प्रत्येक सेगमेंटचं डायमेन्शन माहीत पाहिजे, आपण पूर्ण कॉर्ड या ठिकाणी घेत नाही. तर त्या इंटरसेक्टिंग पॉईंटमुळे कॉमन पॉईंटमुळे जे कॉर्ड सेगमेंट तयार झालेले ते सेगमेंट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. या ठिकाणी आपल्याला टी एक्स माहीत नव्हता किंवा डब्ल्यू टी देखील माहीत नव्हतं, आपल्याला टोटल लेंथ माहीत होती, म्हणून आपण या ठिकाणी एक्स अजून केला म्हणजे हा आलेला आहे 25 मायनस एक्स. त्यानंतर टी झेड हा जो आहे टी झेड आपल्याला कसा कॅल्क्युलेट करणार, टोटल वाय झेडमधनं वाय टी मायनस करायचा म्हणजे तो आलेला 18. आता सगळ्या सेगमेंटचे आपल्याला डायमेन्शन मिळालेले आहेत. व्हेरिएबल जरी एक्स असला तरी आपण डायमेन्शन इंडिव्हिज्युअली सेगमेंटचे डायमेन्शन घेतलेले. मग हा फॉर्म्युला आपण यूज करूया, डब्ल्यू टी इंटू टी एक्स इज इक्वल टू वाय टी इंटू टी झेड. व्हॅल्यूज पुट करायचा, डब्ल्यू टी आपण एक्स अजून केलेला आहे, टी एक्स 25 मायनस एक्स आलेला आहे, वाय टी 8 दिलेला आहे आणि टी झेड आपण 18 फाइंड आउट केलेलं आहे. मग या ठिकाणी आपण जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे याच्यामध्ये एक्स स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी पॉवर डिग्री किती आलेली 2 आलेली, म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे सिंगल व्हेरिएबलचं. एक्स इंटू 25 मायनस एक्स इज इक्वल टू 8 इंटू 80 म्हणजे 144 इज इक्वल टू 25 एक्स मायनस एक्स स्क्वेअर. सगळ्या टर्म्स इकडे घेतल्या तर 0 इथं राहणार आहे. एक्स स्क्वेअर हा मायनसचा प्लस झालेला आहे, मायनस 25 मायनस 25 एक झालेला आहे, एक्स 124 तसंच राहिलेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 25 एक्स प्लस 144 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स यूज केलेल्या आहेत. त्यातली स्प्लिट मेथड म्हणजे मिडल टर्म आपण काय करायची स्प्लिट करायची आणि टोटल इक्वेशन 4 टर्ममध्ये डिवाइड करायचं. आता ही मायनस 25 टर्म आपल्याला डिवाइड करायची 2 टर्ममध्ये, अशा पद्धतीने करायची की हा जो कोइफिशियंट आहे मायनस 25 त्या फॅक्टरचे ॲडिशन मायनस 25 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 144 यायला पाहिजे. हा जो 144 आहे 144 म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे म्हणून 144 इंटू 1 म्हणजेच 144. जर या ठिकाणी जर 2x असतं तर 144 इंटू 2 केलं असतं. 144चे आपल्याला फॅक्टर्स असे घ्यायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 144 यायला पाहिजे प्लस, परंतु ॲडिशन मायनस 25 यायला पाहिजे. तर 2 फॅक्टर्स आपल्याला मिळतात ते म्हणजे -16 आणि -9 हे 2 फॅक्टर आहेत. दोघांना निगेटिव्ह साईन पाहिजे कारण की निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह प्लस प्रॉडक्ट येणार आहे, परंतु ॲडिशन किती येणार आहे निगेटिव्ह -25 येणार आहे. आणि हे 2 फॅक्टर आपण या ठिकाणी लिहिले म्हणजे -25x आपण अशा पद्धतीने लिहिलं आहे की -16x -9x प्लस 144 0. 4 टर्म झालेले आहेत. 2-2चे ग्रुप करायचे आणि कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचा. एक्स बाहेर घेतलेला आपण एक्स स्क्वेअर मायनस 16 ब्रॅकेटमध्ये राहिलेला, या ठिकाणी -9 बाहेर घेतलेला आहे, एक्स मायनस 16 इक्वल टू 0. पुन्हा एकदा 2 टर्म झालेले आहेत. 2 टर्म्समध्ये प्रत्येक टर्ममध्ये 2-2 फॅक्टर आहेत. पहिल्या टर्ममध्ये एक्स हा फॅक्टर आहे आणि एक्स मायनस 16 हा दुसरा फॅक्टर आहे. दुसऱ्या टर्ममध्ये -9 हा एक फॅक्टर आहे आणि एक्स मायनस 16 हा एक फॅक्टर आहे. दोन्ही टर्ममधून एक्स मायनस 16 हा फॅक्टर आपण कॉमन घेतलेला आहे, ब्रॅकेटमध्ये राहिलेला आहे. पहिल्या टर्मपासून एक्स हा फॅक्टर राहिलेला आहे, दुसऱ्या टर्मपासून -9 हा फॅक्टर राहिलेला आहे आणि इक्वल टू 0. 2 प्रॉडक्टचा मल्टिप्लिकेशन 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0, म्हणजे एक्स मायनस 16 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत, एक्स इज इक्वल टू 16 और एक्स इज इक्वल टू 9. म्हणजेच एक्स आपण अजून केलेला आहे डब्ल्यू टी, तर डब्ल्यू टीच्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत, एक तर 16 असेल किंवा 9 असेल. आता या फिगरमध्ये 2 प्रकारे आपण दोन्ही कॉर्ड्स प्लेस करू शकतो, आयदर डब्ल्यू टी 16 और 9. डब्ल्यू टी जर 16 असेल तर ही जी कॉर्ड आहे ती आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करावं लागणार आहे आणि जर 9 असेल तर आपण या ठिकाणीच ड्रॉ करून सॅटिस्फाय करू शकतो. तर आपले दोन्ही आन्सर या ठिकाणी हा क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 16 पहा. या फिगरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कॉर्ड आहेत, ईडी ही एक कॉर्ड आहे आणि सीबी एक कॉर्ड आहे, परंतु ती एकमेकांना इंटरसेक्ट करते, मीट होती ती आउटसाइड द सर्कल.
ए इज हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, परंतु तो कुठं आहे, सर्कलच्या बाहेर आहे, इनसाइड द सर्कल नाही. आपण आधीच क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की दोन्ही कॉर्ड्स सर्कलमध्ये इंटरसेक्ट करत होत्या. आता ह्या क्वेश्चनमध्ये दोन्ही कॉर्ड्स सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करतात. त्यावेळी आपल्याला थेरम, असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वेगळा थेरम आहे. तो थेरम म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ अँगल इंटरसेक्टेड बाय कॉर्ड्स मीटिंग द आउटसाइड द सर्कल. आता हा जो अँगल तयार झालेला आहे, ह्या अँगलची देखील प्रॉपर्टी आहे, आणि ती प्रॉपर्टी हा अँगल कसा फाइंड आउट करू शकतो, तर आपल्याला जर आर्कचे मेजर माहीत असेल तर त्यावरून आपण हा अँगल फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी 3 सब क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक सब क्वेश्चनमध्ये वेगवेगळी कंडिशन आहे. तर पहिला सब क्वेश्चन आपण पाहूया. मेजर ऑफ आर्क सीई इज इक्वल टू 54 डिग्री. हा जो आर्क आहे सीई आर्क जो दिलेला आहे, हा आर्क तो 54 डिग्री दिलेला आहे या ठिकाणी, 54 डिग्री. आणि त्यानंतर बी डी आर्क दिलेला आहे 23 डिग्री. या दोन्ही आर्कचे मेजर दिलेले आहे, त्यावरून आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याकडं थेरम जो आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याचा वापर करून देखील आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. परंतु स्पेशल केस असल्यामुळं आपण स्पेशल फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि फाइंड आउट करणार आहोत आन्सर. तर आपण आन्सर सुरुवातीला आपण गिवन या ठिकाणी लिहिलेलं आहे. गिवन काय दिलेलं आपल्याला, जे आर्कचे मेजर दिलेले आहेत ते लिहिलेले आहेत, आणि आपण फाइंड आउट करायचं CAE. तर आपण ते फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी हिअर वी विल यूज द प्रॉपर्टी ऑफ अँगल इंटरसेक्टेड बाय कॉर्ड्स मीटिंग आउटसाइड द सर्कल. जेव्हा दोन कॉर्ड्स एकमेकांना आउटसाइड द सर्कल इंटरसेक्ट करतात, त्यावेळी जो अँगल तयार झालेला आहे तो अँगलसाठी एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे काय, मेजर ऑफ अँगल CAE, ह्या अँगलचं CAE ह्या अँगलचे मेजर काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क CE. हा जो मोठा आर्क आहे, ह्या आर्कचे मेजर मायनस दिस आर्क BD. या दोन्ही आर्कचं सबट्रॅक्शन घ्यायचं आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा, त्याला 1/2 मल्टिप्लाय करायचं. सिंपल फॉर्म्युला आहे. या ठिकाणी आपण जर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम जर यूज केला तरी देखील आपल्याला आन्सर तेच येणार आहे, परंतु ती प्रोसिजर थोडी लेंदी होती. आपल्याला जो फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करूया. तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम कसा यूज करू शकतो हा अँगल फाइंड आउट करण्यासाठी, तर आपल्याला CB जॉईन करावं लागेल किंवा CD जॉईन करायचा. आणि त्यावेळी जर तुमच्या लक्षात आलं असेल, अशा वेळी काय होणार आहे, जर जेव्हा आपण एक सर्कल आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा यूज करून फाइंड आउट करत असेल, तर ह्या केसमध्ये हा A पॉईंट आउटसाइड द सर्कल आहे, आणि हा पॉईंट B आहे, हा पॉईंट D आहे, हा पॉईंट E आहे, हा पॉईंट C आहे. तर आपण जर समजा B आणि E जॉईन केलं, B आणि E जॉईन केलं, तर या ठिकाणी हा जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कशासाठी, ह्या सर्कलसाठी, ह्या आर्कसाठी. ह्या आर्कचं मेजर किती आहे 54. मग याचं मेजर किती असणार आहे 54च्या हाफ म्हणजे 27 असणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हा जो आर्क आहे याला हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याला इन्स्क्राइब्ड अँगल कुठला आहे, हा अँगल असणार आहे BED. आणि याचं मेजर किती असणार आहे, ह्या आर्कचं मेजर किती आहे 23. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे 11.5 डिग्री येणार आहे. तर हे दोन्ही अँगल आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा हा कुठला, जो आउटसाइड आहे. मग लक्षात घ्या, हा जो अँगल आहे 27 डिग्री, हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे. कसल्यासाठी, जर ट्रायंगल कन्सिडर केला आपण, ट्रायंगल EBA हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला, त्याच्यामध्ये CBE हा एक्सटर्नल अँगल आहे, आणि त्याला रिमोट इंटिरियर अँगल कुठले आहेत, आपण जो फाइंड आउट केलेला 11.6, आणि हा आपला रिक्वायर्ड अँगल जो, ह्या दोघांची ॲडिशन 27 यायला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या, दोघांची ॲडिशन म्हणजे 27 डिग्री. जो एक्सटेरियर अँगल आहे तो रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन एवढा असतो, म्हणजे 11.5 डिग्री प्लस अँगल CAE असं असणार आहे. म्हणजे यातनं जर आपण मायनस केले 11.5 27मधनं, तर आपल्याला आन्सर किती येणार आहे 15.5 डिग्री आन्सर येणार आहे. आणि हेच आन्सर आपण फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट केलं. तर फॉर्म्युला पहा, फॉर्म्युला काय दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल CAE ह्या अँगलचे मेजर कशा पद्धतीने असतं, तर 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क, मोठा आर्क मायनस दिस छोटा आर्क, म्हणजे 54 डिग्री मायनस 23 डिग्री म्हणजे 1/2 इंटू 31, म्हणजेच आन्सर आलेलं आहे 15.5 डिग्री. यानंतर सेकंड सब क्वेश्चन पहा, इफ AB इज इक्वल टू 4.2. आता ह्या फिगरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, AB हे डिस्टन्स दिलेलं आपल्याला 4.2. त्याच्यानंतर BC, B टू C आपल्याला दिलेलं आहे 5.4 युनिट. त्यानंतर AE, दिस A टू E आपल्याला दिलेलं आहे 12. A टू E किती दिलेलं आहे 12 दिलेलं आहे. आणि फाइंड आउट करा आपल्याला AD. जेव्हा अशी फिगर असते, जेव्हा दोन कॉर्ड्स एकमेकांना
इंटरसेक्ट करतात परंतु आउटसाइड द सर्कल, त्यावेळी आपण थेरम यूज करणार आहोत, थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. आणि हा थेरम म्हणजे काय, जे सेगमेंट तयार झालेले आहे. आता आपण आधीच्या सबक्वेशनमध्ये आर्क जो आहे ते आर्कचं आपण रिलेशन पाहिलं होतं अँगल बरोबर. आता या ठिकाणी जे सेगमेंट तयार झालेले आहेत ते सेगमेंट म्हणजे कॉर्ड जी आहे ती कॉर्ड आणि परत इंटरसेक्ट जी एक्सटेंड केल्यानंतर जी सेगमेंट तयार झालेली ती सेगमेंट. तर ह्या सगळ्या सेगमेंटचं रिलेशन आहे, ते रिलेशन म्हणजे काय, या ठिकाणी रिलेशन तो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी मी लिहिलेला आहे, हा फॉर्म्युला असतो. म्हणजे कॉमन पॉईंट कुठला आहे, ए पॉईंट आहे दोन्ही कॉर्डसाठी. तर ए पासनं सर्कलवर हे जे कॉर्डचे एंड पॉईंट्स आहेत ते एंड पॉईंट्स कन्सिडर करायचे. ए टू डी आणि ए टू ई या दोन सेगमेंटचं मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू ए टू बी इंटू ए टू सी, ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. फॉर्म्युला काय लिहिलेला आहे, ए डी सेगमेंट इंटू ए ई सेगमेंट दॅट इज इक्वल टू ए बी सेगमेंट इंटू ए सी सेगमेंट. हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. म्हणजेच आता आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू माहीत पाहिजे, ए डी आपल्याला फाइंड आउट करायची, आपल्याला ए ई माहीत पाहिजे. ए ई आपल्याला दिलेली 12, एक व्हॅल्यू दिलेली आपल्याला 12 व्हॅल्यू दिलेली. त्याच्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे ए बी, तर आपल्याला ए बी दिलेली आहे 4.2 या ठिकाणी दिलेली आहे, 4.2 दिलेली आहे. नंतर आपल्याला ए सी डायरेक्ट दिलेली नाही, तर ए सी कशी केलेली आपल्याला स्प्लिटमध्ये दिलेली आहे, दोन्ही सेगमेंटची ॲडिशन घ्यावं लागणार आहे. आपल्याला बी सीचा उपयोग नाही आहे, आपल्याला ए सी पाहिजे. दोघांची ॲडिशन किती, आपण 9.6 लिहिलेलं. ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी 4.2 इंटू 4.2 प्लस 5.4 म्हणजे 9.6 ए सी आलेली. त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी जस्ट पुट करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर 4.2 इंटू 9.6 अपॉन 12. पुन्हा एकदा आपण काय केलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन सिम्पल करण्यासाठी डेसिमल पॉईंट्स आपण घालवले आहेत. काय केलेलं आहे, दोन्ही ठिकाणी आपण 100 मल्टिप्लाय केलं आहे, डिव्हिजन आणि न्यूमेरेटरला आणि डिव्हिजनला. 100 मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी 4.2च्या ऐवजी 42, 9.6च्या ऐवजी 96 आणि 1 2 हे 2 0 0. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. या ठिकाणी आपण 12ने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी 100 येणार आहे आणि या ठिकाणी 12 8 जा 96. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, मल्टिप्लिकेशन करा. 8 2 जा 16 कॅरीवर 1, 8 2 जा 32 प्लस 1 33 अपॉन 100 म्हणजेच काय येणार आहे, 100ने डिवाइड केल्यानंतर 3.36 हे आपल्याला आन्सर आले. ए डीची व्हॅल्यू किती आलेली आहे, ए टू डी किती आलेली आहे 3.36. जेव्हा आपण आन्सर फाइंड आउट करतो तेव्हा कम्पेअरसुद्धा देखील करायचं. आता ए बी ही जी लेंथ असणार आहे त्यापेक्षा ही ए डी कमी असणार आहे, कारण की ही थोडीफार स्ट्रेट आहे, हे लक्षात ठेवायचं. 4.2 पेक्षा नेहमी कमी यायला पाहिजे. जेव्हा आपण कदाचित कॅल्क्युलेशन जर चुकलं तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. तर आपला आन्सर काय आलेला आहे, ए डी इज इक्वल टू 3.36 युनिट्स. यानंतर तिसरा सब क्वेश्चन पहा. यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, ए बी दिस वेळ ए टू बी 3.6 दिलेली आहे. आता व्हॅल्यू थोड्या चेंज केलेल्या आहेत. ए टू सी टोटल दिलेले आपल्याला 9, ए टू सी म्हणजे टोटल आपल्याला 9 दिलेली आहे. नंतर ए टू डी आपल्याला 5.4 दिलेली आहे आणि फाइंड आउट करायची आपल्याला ए ई ही टोटल लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. आपल्याला ज्या सेगमेंट्स पाहिजे होतं फॉर्म्युलामध्ये त्याच सेगमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. हिअर वी विल यूज द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. आणि तो थेरम आपल्याला सांगतो त्याच्या सेगमेंट्स तयार झालेले आहेत. इंटरसेक्टिंग पॉईंटपासून रेफरन्स घ्यायचा, ए टू डी किंवा ए टू डी इंटू ए टू ई, नंतर ए बी इंटू ए सी या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं ए ई, म्हणून ए डीला आपण तिकडे ट्रान्सफर केला, डिव्हिजनमध्ये केलेला. व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. ए सीची 9 आहे, ए बीची 3.6 आहे, ए डीची 5.4 आहे. पुन्हा एकदा आपण काय केलेलं आहे, दोन्ही ठिकाणी 10ने मल्टिप्लाय केलं आहे, 10 इंटू 10 म्हणजे काय आलेलं आहे, 9 तसं ठेवलेलं आहे, 3.6चा 36 झालेला आहे, 54चा 5.4चा 54 झालेला आहे. मग आपण याला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर या ठिकाणी येणार आहे 9 × 9 9 6 जा 54, 6 × 6 6 6 जा 36. म्हणजे व्हॅल्यू जी आलेली आहे ए इज इक्वल टू 6 युनिट्स. ए टू ई किती आलेली आहे, 6 युनिट्स आलेली. लक्षात घ्या ए टू सी 9 आहे म्हणजे ए टू ई ही कमीच असणार, ती 9पेक्षा कमी आहे, कारण की फिगरमधून आपण व्हिज्युअलायझेशन देखील करू शकतो. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे की थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 पहा. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून आपल्याला प्रूव्ह करायचं की कॉर्ड ई जी
इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड एफ एच. सर्कल आहे त्या सर्कलवर 4 पॉईंट्स आहेत ई एफ जी एच. हे सगळे 4 पॉईंट जर आपण जॉईन केले तर एक कॉर्डिनेटर तयार होणार आहे. आणि कंडिशन काय दिलेली आहे, ई एफ ही कॉर्ड इज पॅरलल टू कॉर्ड जी एच. ह्या दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना पॅरलल आहे. त्यानंतर ह्या ज्या 2 कॉर्ड्स आहेत ई जी आणि एफ एच ह्या कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ॲक्टिव्हिटी सिम्पल आहे. तर या ठिकाणी आपण थेरम यूज करणार आहोत, इन्स्क्राइब अँगल थेरम आणि अल्टरनेट अँगल. वेन 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर देअर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. हा थेरम देखील आपण यूज करणार आहोत. तर सुरुवातीला ड्रॉ सेगमेंट जी एफ. तर जी एफ ही आपण ड्रॉ केलेली आहे, हे कन्स्ट्रक्शन आहे. नंतर अँगल ई एफ जी. आता अँगल पहा, ई एफ जी म्हणजे हा अँगल, दिस अँगल इज इक्वल टू अँगल एफ जी एच. अँगल एफ जी एच हा अँगल, हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. याला रिझन काय आहे, तर ह्या 2 लाईन्स पॅरलल आहेत, ई एफ आणि जी एच पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. 2 लाईन पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल, यामुळे तयार झालेले जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल देखील इक्वल असतात, अल्टरनेट अँगल देखील इक्वल असतात. तर हे 2 अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणून या ठिकाणी आपण लिहूया अल्टरनेट अँगल्स. ब्रॅकेटमध्ये अल्टरनेट अँगल्स आर, या ठिकाणी लिहूया आर इक्वल. ही प्रॉपर्टी ऑफ 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून अल्टरनेट अँगल्स हे इक्वल आहेत. हे झालं आपलं पहिलं आन्सर, पहिलं ब्रॅकेट भरलेलं आपण. त्यानंतर अँगल ई एफ जी आणि त्याला रिझन देईल इक्वल टू, ब्रॅकेटमध्ये लिहायचं इक्वल. रिझन काय, इन्स्क्राइब अँगल थेरम. आता इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय, सर्कलवर कुठलाही एक पॉईंट घ्या, त्याला आपण जर व्हर्टेक्स बनवला अँगलचा आणि 2 आर्म्स सर्कलवर आपण ड्रॉ केले तर जो काय अँगल तयार होईल तो इन्स्क्राइब्ड अँगल असणार आहे. अँगल ई एफ जी. ई एफ जी ह्या अँगलसाठी इंटरसेप्टेड आर्क कुठला असणार आहे, तर ई जी हा आर्क इंटरसेप्टेड आर्क असणार आहे. 2 पॉईंट्स आहेत, आर्मचे 2 पॉईंट ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करतात तो पॉईंट ई आणि जी आहे. यामधला जो आर्क आहे तो आर्क आहे इंटरसेप्टेड आर्क फॉर द इन्स्क्राइब्ड अँगल ई एफ जी. आणि याचे मेजर जे असणार आहे, ह्या अँगलचं मेजर असणार आहे ते ह्या आर्कच्या हाफ असणार आहे. आलं लक्षात. मग या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी जागा नाही म्हणून मी खाली लिहितो 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क कुठला इन्स्क्राइब अँगल आहे, एफ आहे, त्याला इंटरसेप्टेड आर्क आहे ई जी. तर या ठिकाणी लिहू आपण ई जी. आलं लक्षात. आता त्याच पद्धतीने हा जो अँगल आहे एफ जी एच, अँगल एफ जी एच हा अँगल आहे. हा अँगल पाहिल्यानंतर त्याला इंटरसेप्टेड आर्क कुठला आहे, ई टू एच हा इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजे याचं जे मेजर आहे ते अँगलचे डबल असणार आहे, म्हणजेच ह्या अँगलचे मेजर ह्या आर्कच्या हाफ असणार आहे. हा आपण जो लिहिलेला आहे इन्स्क्राइब अँगल थेरम त्याचा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे याचा इंटरसेप्टेड आर्क कुठला आहे, एफ एच, बरोबर आहे की नाही. इज इक्वल टू, पुन्हा एकदा खाली लिहि तुम्ही 1/2 मेजर ऑफ आर्क एफ एच. याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. इक्वेशन नंबर 1 कुठला आहे, दोन्ही अँगल इक्वल आहेत. त्याच्यानंतर इक्वेशन 2 काय आहे, याचा इंटरसेप्टेड आर्क म्हणजे हा मेजर ऑफ आर्कचं मेजर आहे, नंतर ह्या अँगलचं मेजर ह्या आर्कच्या हाफ आहे असं लिहिलेलं आहे. दोन्ही अँगल इक्वल आहेत म्हणजे हे दोन्ही जे आर्क आहेत हे दोन्ही आर्क इक्वल यायला पाहिजे. फ्रॉम इक्वेशन 1 to 3 वी कॅन राईट, फ्रॉम इक्वेशन 1 to 3 वी कॅन राईट मेजर ऑफ आर्क ई जी हा लिहिलेला आहे इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एफ एच. बरोबर आहे की नाही. तर हे दोन्ही जे आर्क आहेत त्यांचे मेजर इक्वल पाहिजे. आणि फ्रॉम 1 to 3 आपण हे असं दिलेलं आहे देअरफॉर कॉर्ड्स ई जी. आता हा जो आर्क आहे त्याला करस्पॉन्डिंग कॉर्ड कुठली आहे, ई जी आहे. हा जो आर्क ई जी आर्क आहे त्याला करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे ई जी आणि एफ एच ह्या आर्कसाठी करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे एफ एच. म्हणजेच कॉर्ड ई जी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड एफ एच. त्याला रिझन काय असणार आहे, करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ द कॉन्ग्रंट आर्क्स. करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ द कॉन्ग्रंट आर्क्स आर कॉन्ग्रंट. या ठिकाणी आपण रिझन लिहूया. तर रिझन या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉर्ड ई जी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड एफ एच, कारण की त्याला ज्या करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत त्या कॉन्ग्रंट आहेत. आपण आता दाखवलेलं आहे करस्पॉन्डिंग आर्क्स या कॉन्ग्रंट आहेत म्हणजे त्याला करस्पॉन्डिंग कॉर्ड्स या त्या कॉन्ग्रंट पाहिजे.
कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट, हे रिझन आहे. आणि या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 17 पूर्ण ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधील नेक्स्ट 4 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.